त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापूरच्या जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची माहिती आहे। प्रणिती शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिल्याचं कळतंय। काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंच्या सेनेचे लोक मतदान करणार नाही असं त्या म्हणालेल्या आहेत। सोलापुरात भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एक गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळते। ठाकरेंना धक्का देण्याचे काँग्रेसचे नियोजन असल्याचं म्हटलं जात आहे। तर मवियातील धक्क्याचा आज स्फोट झाला असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। तर काँग्रेसला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सज्ज झालेत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सोलापूरमध्ये जी मैत्रीपूर्ण सारखी एक लढत पाहायला मिळत होती, या ठिकाणी सोलापूरच्या जागेमुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहे आणि प्रणिती शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। भाजपचे नेते तर काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंच्या सेनेचे लोक मतदान करणार नाही असंही भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणतायत। त्यांनी मोठा दावा केल्याचं दिसतंय। ठाकरेंना धक्का देण्याचं नियोजन काँग्रेसने केल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे। तर मवियातील धक्क्याचा आज स्फोट झाला असंही प्रवीण दरेकर म्हणाले आणि काँग्रेसला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सज्ज झालेत असाही दावा प्रवीण दरेकर यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अशा प्रकारे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि आता हा धक्का उघड झालाय म्हणून सोलापूर दक्षिणला अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी प्रणितीताईंनी सपोर्ट केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिलाय आणि याचे पडसाद निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहेत। कारण शेवटी उद्धव ठाकरे हे सहन करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा उपाटाचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आज काँग्रेसला जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झाले। आणखी एक मोठी बातमी आहे। सुप्रिया सुळे